पावसाळा संपून ऑक्टोबरचं ऊन पावसाळ्याची खेळती हवा सुरू झाली होती. मधुराच्या रोजच्या प्रवासात अजूनही तोच लयतीचा ताल होता. सकाळी राघवचा ऑटो, गप्पा, हलकेच हसू आणि दिवसाचा गोड आरंभ. पण असं नेहमी होतं तसं सुख जास्त काळ लपून राहत नाही. एक दिवशी बाजारातून घरी परतताना तिच्या शेजारी राहणाऱ्या सौ जोशी दिसल्या. त्यांनी दुरून मधुराकडे पाहिलं आणि तोंडात काहीतरी पुटपुटत नजरा वळवल्या. त्या क्षणी मधुराच्या मनात हलका धक्का बसला. कुणाला काही वाटलं तर पुढील काही दिवस तिला जाणवलं की शेजारी काही ओळखीचे लोक रस्त्यावरून तिला पाहून हळू आवाजात बोलतात. हे सगळं राघवच्या लक्षात आलं, पण त्याने कधी थेट काही विचारलंच नाही. तो फक्त नेहमीसारखा वागत राहिला, जणू काही सगळं ठीक आहे. मात्र मधुराच्या मनात अस्वस्थता वाढतच होती. तिने 2 दिवस राघवचा ऑटो घेतलाच नाही. घरात राहून तिने स्वतःला समजावलं, हे थांबवायला हवं. ही फक्त एक सवय आहे. एवढं. तिसऱ्या दिवशी सकाळी दारात एक हलका हॉर्न वाजवला. ऑटो लावून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं, फक्त एक शांत विचारलेला भाव होता. मधुराने थोडा वेळ दार उघडायला उशीर केला याचा विचार केला, पण शेवटी ती बाहेर आली. तिने विचारलं, 2 दिवस कुठं होतात तुम्ही? आलाच नाहीत. म्हणून तो अर्धवट वाक्य सोडून दिलं. तिने काही उत्तर दिलं नाही, फक्त ऑटोमध्ये बसली. त्या दिवशी त्याने जवळजवळ काहीच बोलले नाहीत. उतरायला लागली तेव्हा राघव म्हणाला, मॅडम, संध्याकाळी मंदिराच्या बाकावर भेटूयात. 2 मिनिटं बोलायचं आहे. मधुराच्या मनात धडधड वाढली, पण तिने मान हलवली. संध्याकाळी सूर्य मावळत होता. मंदिराच्या मागचं अंगण शांत होतं. फक्त झाडांच्या पाण्याचा हलका आवाज. राघव बाकावर बसला होता, हातात चहाचे 2 कप. मधुरा जवळ गेली आणि दोघं काही क्षण शांत बसले. मॅडम, राघव हळू आवाजात म्हणाला, मला लोक काहीतरी बोलतायत, पण मी तुमच्याशी कधी वाईट कसल्या पाहिलं नाही. मोजक्या वाक्यात लोकांना असं वाटतं की त्यांचं खरं स्वरूप फक्त तुम्हीच माझं पाहिले आहे. मधुराच्या डोळ्यात पाणी आलं. राघव, मला तुमच्याबद्दल काही वाईट वाटत नाही. उलट तुमच्याशी बोलून मला वाटतं मी जिवंत आहे. पण असतात, पण आपण जरा त्या ओलांडल्या आहेत तर दोघांचं आयुष्य कठीण होईल. राघवने मान हलवली आणि खाली घातली. मग काय करूयात? मधुरा थोडा वेळ विचार करू राहिली. आपण एकमेकांना विसरणार तर नाहीतच, पण ही रोजचं भेटणं, ही सवय थोडी कमीच करायला हवी. जणू आपल्याकडे एक गुपित आहे, हे फक्त आपल्यालाच माहीत आहे. राघवने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत दुःख होतं आणि एक मान्यताही. ठीक आहे मॅडम, मी तुमचं गुपित कायम जपेल. ते दोघं बाकावर उतरले आणि जसं आले तसे शांतपणे निघून गेले. त्या दिवसानंतर त्यांची भेट कमी झाली, पण तेव्हा जेव्हा डोळ्यांनी भेट घेतली तिथे अजूनही तिची ओळख, तिने आपुलकी होती. नोव्हेंबरची थंडी सकाळ होती. गावात दिवाळीनंतरचं समाधान आणि थोडा पांढरा शुभ्र धुकं पसरलेलं होतं. मधुरा खिडकीतून बाहेर पाहत होती. गेल्या काही आठवड्यात राघवसोबतचा प्रवास कमी झाला होता आणि रिकामेपणा होता, पण तिला माहीत होतं हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य होता. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. सकाळी 8 वाजताच दरवाजाबाहेर हलका हॉर्न वाजला. मधुराने खिडकीजवळ येऊन पाहिलं तर राघवचा ऑटो उभा होता. ती क्षण थकली. इतक्यात लवकर आणि का? दार उघडल्यावर राघवने हळू आवाजात विचारलं, आज बाजारात जाणार आहेत का? नाही. मग फक्त थोडा वेळ फिरायला चलतात का? आज नदीकाठी छान आलंय. मधुराने काही क्षण विचार केला आणि मग मान हलवली. शेवटी बोट असून द्या, तिने मनात विचारलं. ऑटो रिकाम्या रस्त्यावरून थंड वाऱ्यात हलक्या गतीने वाहू लागला. थोड्या वेळात ते जुन्या पुलाजवळ आले. तिथे काही महिन्यांपूर्वी त्यांनी पहिली शांत नजरेची जीवाणघेवाण केली होती. राघवने ऑटो बाजूला लावला. तो थंड बाजूला बसला होता. त्याने खिशातून एक छोटंसं पाकिट काढलं, गुंडाळलेलं. हे त्यांच्यासाठी, तो म्हणाला. मधुराने पॅकेट उघडलं. आता एक साधं पण सुंदर चांदीचं पैंजण होतं. हे मी गावाहून आणलं. तुमच्यासोबत प्रवास, तुम्ही जेवढं माझ्या आयुष्यात दिलं, त्यांच्या आठवणीत. मधुराच्या डोळ्यात पाणी आलं. राघव, आपण एकत्र नाही राहू शकणार, दोघांनाही माहीत आहे. पण त्यामुळे मला आयुष्यात एक गोष्ट कळली, तुमचं मन जिंकण्यासाठी आयुष्यभर तुमच्यासोबत राहावं लागत नाही. कधी कधी फक्त काही क्षणच पुरेसे असतात.
हो मॅडम, आपण जे भेटलो तेव्हा माझा फक्त एक छोटा ऑटो होता. पण आता माझ्याकडे आठवणींचं एक घर आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही राहतो. शांत पुलाव धुक्यात हरवलेल्या सकाळी त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत सगळं होतं प्रेम, कृतज्ञता. जेव्हा तुमचा ऑटो पाहीन तेव्हा समजून जाईल की ही शुभ सकाळ आहे, असं म्हणाले. राघवने उत्तर दिलं, जेव्हा तुम्ही गजरा घालाल तेव्हा समजून जा की मी हसलो, की ही हसलो. हे दोघं परत ऑटोमध्ये बसले. रस्ता जसा-जसा ओलांडला गेला, त्याच्याकडे मनामध्ये शेवटची नजरा. पण आता ही रोजची सवय नव्हती. ती एक खास मनातली गुपित कोपऱ्यातली उपलेली. दुपारी मधुरा खिडकीतून बाहेर पाहत होती. रस्त्यावरून राघवचा ऑटो गेला. त्याने वर पाहिलं आणि त्याच्या नजरा भेटल्या. कोणी शब्द बोललं नाही, पण हसण्यात सगळं काही होतं. ह्या नात्याला ना भविष्य ना काही नाव, पण शांतता, आयुष्य, अस्तित्व मिळालं. त्याला